नमस्कार, मी संगीता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर अद्वैता सकाळी उठली होती आणि तिला मी बर्थडे विश करताच ती मला म्हणते की केक आणि तो कसा खायचा हे मला सांगत होती. तर अद्वैता आता 2 वर्षाची झाली आहे आणि 2 वर्षापूर्वी तिचा म्हणजे जन्म झाला. त्या दिवशी दत्त जयंती होती आणि खरं तर हे माझ्या मनासारखं झालं होतं. मला तिचा जन्म दत्त जयंतीचाच हवा होता आणि जर माझ्या मनासारखं झालंय तर खरं तर देवाच्या सुद्धा मनात तेच असणार आणि म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली आहे ही. आणि स्वामींचाच आशीर्वाद आहे असं मी समजते नेहमी. तर मला तिला घेऊन जायचं होतं स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जे की पनवेलमध्ये, आणि गेलो होतो सुद्धा. पण गर्दी सुद्धा नव्हती आणि काही जाताना घेतलं नव्हतं म्हणून सोनचाफा घेतला, जो की स्वामी समर्थांना खूप आवडतो, आणि लाडू सुद्धा घेतले होते. खूप शांत वाटत होतं तिथे. कसलीच दगदग नाही, कसलं टेन्शन नाही, कसलं विचार नाही, काहीच नाही. फक्त देवाकडे एकटक बघत राहणं हेच जास्त तिथे होत होतं माझ्याकडून. अद्वैता सुद्धा शांत बसत होती आणि ती यायला सुद्धा तयार नव्हती तिथून. आणि मग तिथेच एक बाजूला गावदेवी मातेचं मंदिर आहे, तिथे गेलो होतो. मग ते सगळं झालं, घरी यायला निघालो आणि घरी आल्यावर आम्हाला इडलीच खायची होती. अ, तर इडलीच खाल्ली फक्त आईने आणि मी पण आणि अद्वैताने सुद्धा. आणि आजच्यासाठी एवढंच. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, ज्यामध्ये अद्वैताचा बर्थडे सेलिब्रेट